नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचा यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोदी आवास योजनेसंबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत। जर तुम्ही ओबीसी म्हणजेच इतर बहुजन मागासवर्गातून येत असाल तर तुम्हाला मोदी आवास योजनेअंतर्गत या ठिकाणी लाभ दिला जात आहे। यासाठी घरकुलांसाठी अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे। यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे। यासाठी ऑनलाईन सुविधा सध्या उपलब्ध नाही आहे। या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसा भरायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यासाठी कागदपत्रे कोणती लागेल आणि अर्ज कुठे करायचा यासंबंधी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मोदी आवास योजनेचा लाभ मिळेल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, बघितलं तर या ठिकाणी मोदी आवास योजना 2024 संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। फॉर्म कसा भरायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। ही जी योजना आहे मोदी आवास योजना, ही जी आहे ओबीसी कॅटेगरीवाल्यांसाठी असेल। यासाठी तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरताना सर्वात अगोदर ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा या फॉर्मची प्रिंट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। या ठिकाणी तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या जागी तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे। या ठिकाणी बघितलं तर पंचायत समिती, जी तुमची पंचायत समिती असेल ती, आणि तुमचा जिल्हा जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे। विषयामध्ये बघितलं तर मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुलांचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबतचा हा या ठिकाणी विषय असेल। आणि वरील विषयास अनुसरून कळवितो की ग्रामपंचायत द्याद्यास या ठिकाणी तुमची जी ग्रामपंचायत असेल ती या ठिकाणी टाकायची आहे। आता या ठिकाणी तुम्ही जी ग्रामपंचायत टाकणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी खालील मोदी आवास घरकुल योजनेमध्ये पात्र असून त्यांचा घरकुलांचा प्रस्ताव मंजूर करणे ग्रामसभेने निवड करून शिफारस केली आहे। या ठिकाणी लाभार्थ्यांचं संपूर्ण नाव असेल, वय असेल, गावाचं नाव असेल, वस्तींचं नाव असेल, तालुका असेल, लिंग जे पुरुष असेल, स्त्री असेल किंवा तृतीयपंथी असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे। विवाहित झालेला आहे किंवा नाही ते या ठिकाणी टाकावं लागणार आहे। इतर मागास प्रवर्ग ही तुमची कास्ट असणे आवश्यक आहे, म्हणजे ओबीसी कॅटेगरीतून तुम्ही येणे गरजेचं आहे। जात प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास प्लस प्रतीक्षा यादीमध्ये नाव असलेले तुम्हाला ID या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवक जवळून घेऊन या ठिकाणी टाकायचं आहे। त्याचबरोबर रिजेक्ट जर तुमचं या यादीमधून नाव झालेलं असेल तर त्याचंसुद्धा या ठिकाणी 9 अंकी नंबर टाकायचं आहे। वरील क्रमांक 6 आणि 7 व्यतिरिक्त जर लाभार्थी पात्र आहे का, जर तुमचं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जर तुमचं नाव असेल तर या ठिकाणी तुम्ही यासाठी पात्र आहात किंवा नाही या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर ग्रामसभा शिफारस ठराव या ठिकाणी टाकायचं आहे, ठराव नंबर, दिनांक टाकायचं आहे। आणि घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा, परित्यक्ता, महिला असेल, कुटुंब प्रमुख असेल, यापैकी जे काही असेल ते या ठिकाणी टाकायचं असेल। जर असेल तर, नसेल तर या ठिकाणी नाही करू शकता। लाभार्थी कुटुंबात कोणता सदस्य 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास त्याचा प्रमाणपत्र असेल तर तो या ठिकाणी टाकायचा आहे। जर नसेल तर या ठिकाणी नाही करायचं आहे। लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्यातील किमान 15 वर्षाचा रहिवासी आहे का, या ठिकाणी होय करायचे। तहसीलदार यांचा रक्कम रुपये 1,20,000 चे मर्यादित उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे। तो तुम्हाला तहसील कार्यालयामधून काढून घ्यायचे किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरून तुम्हाला ऑनलाईनसुद्धा काढून घेता येईल। लाभार्थी कुटुंबाकडे महाराष्ट्र राज्यात पक्के घर नसलेले प्रतिज्ञापत्र घेऊन खात्री केली आहे का, हे या ठिकाणी असेल, होय किंवा नाही। कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीची घरकुल बांधण्यासाठी योग्य अशी किमान 25 चौरस किलोमीटर जागा आहे का, जर या ठिकाणी असेल तर होय करा, जर नसेल तर नाही करा। जर नसेल तरी तुम्हाला पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत तुम्हाला घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी 1 लाख रुपये अनुदानसुद्धा मिळणार आहे। पण जर असेल तर या ठिकाणी होय करा। कच्चे घरांचा खुल्या जागेचा क्रमांक, ग्रामपंचायत मिळकत अनुक्रमांक, नगर भूमापक या ठिकाणी अनुक्रमांक असेल, गट नंबर असेल, या ठिकाणी तुम्हाला टाकायचे। जी तुमची जागा आहे कोणत्या गट नंबरमध्ये आहे, कोणत्या आटामध्ये आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे। सामायिक जागा असेल तर उर्वरित मालकांची संमतीपत्र घ्यायचे। जर तुम्ही भावंडामध्ये सामायिक जागा असेल तर त्या ठिकाणी भावांचा शपथपत्र तुम्हाला घ्यावं लागणार आहे। स्वतःची जागा नसलेले लाभार्थी कोणत्याही मार्गाने जागा उपलब्ध करणार आहे त्याची तपशील द्यायचे। जर तुमची स्वतःची जागा नसेल तर तुम्ही कोणत्या मार्गाने या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार आहे, जसं की पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत तुम्ही उपलब्ध करून देणार आहात किंवा तुम्ही स्वतःच्या या ठिकाणी खरेदी करून घेणार आहात ते या ठिकाणी टाकायचं आहे। लाभार्थी कुटुंबास यावर्षी घरकुल बांधकामांसाठी कोणत्याही शासकीय योजनेतून अनुदानाचा लाभ दिला आहे का, ते या ठिकाणी टाकायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं बँकेचं नाव असेल, बँकेचा शाखा क्रमांक, खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे।
जॉब कार्ड क्रमांकसुद्धा तुम्हाला आवश्यक असेल तो तुम्हाला टाकायचा आहे, आधार नंबर असेल किंवा मतदान क्रमांक असेल तो टाकायचा आहे, लाभार्थी मोबाईल क्रमांकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणते लागतील, एकतर तुम्हाला OBC कॅटेगरीचा तुमच्याजवळ कास्ट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ग्रामसभा शिफारसपत्र तुम्हाला सहीसह तुम्हाला या ठिकाणी सही आणि शिक्कासह तुम्हाला लागणार आहे. लाभार्थी नमुना अर्ज जागेंचा फोटोसह या ठिकाणी तुम्हाला तो फोटो लागणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या 15 वर्ष वास्तव्य असल्याचा या ठिकाणी तुम्हाला दाखला द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर शिधापत्रिका म्हणजे तुमचं राशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानांचा झेरॉक्स, रक्कम 1,20,000 रुपयेचे मर्यादित तुम्हाला उत्पन्नाचा प्रमाणपत्र तहसीलदार यांचा, जागेचा उतारा, तुमचं या ठिकाणी जर मालकी हक्क जे सामायिक क्षेत्रामध्ये असेल तर त्यांचं संबंधी पत्र, लाभार्थी प्रतिज्ञापत्र, राज्यात कोठेही पक्के घर नसल्याबाबतचे तुम्हाला या ठिकाणी जे आहेत प्रतिज्ञापत्रामध्ये लिहून द्यावं लागेल. नरेगा जॉब कार्ड छायाप्रत, त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एकांचं झेरॉक्स, राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याचे त्याचे पासबुकचं झेरॉक्स, घरकुल बांधकाम करावयाच्या जागेचा कच्च्या घरांचा उतारा, लाभार्थी कुटुंबात कोणताही सदस्य 40% जास्त दिव्यांग असल्यास त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं आहे. जर नसेल तर तुम्हाला हे आवश्यक लागणार नाही. आता या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला दिनांक टाकायचा ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरणार आहात. त्याचबरोबर तुमचं संपूर्ण नाव असेल, ग्रामसेवकांचं या ठिकाणी सही स्टॅम्प तुम्हाला घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर ग्रामसेवकांचा या ठिकाणी मोबाईल नंबर घ्यायचा आहे तुम्हाला आणि पंचायत समिती कार्यालयात खालील माहिती भरावी लागणार आहे. ही तुम्हाला माहिती पंचायत समिती भरून देणार आहे, तुम्हाला भरण्याची आवश्यकता नसणार आहे. आता यामध्ये बघितलं तर तुम्हाला मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुलांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी फोटोसह या ठिकाणी अर्ज असेल. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हा संपूर्ण अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, मालकी हक्क किती चौरस फूटची तुमच्याजवळ जागा आहे ती टाकायची आहे आणि माझी जात कोणती जात आहे तुमची, खास करून तुमची OBC जात असेल तर या ठिकाणी टाकायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी हा पात्र फॉर्म होणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे लाभार्थी प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले, जर तुमचं सामायिक क्षेत्रामध्ये जागा असेल तर या ठिकाणी 100 रुपयाच्या बाउंड पेपरवर तुम्हाला तो संबंधित पत्र द्यावं लागेल आणि लाभार्थी प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला 100 रुपयाच्या बाउंड पेपरवर देणे आवश्यक असणार आहे. ग्रामसेवक शिफारसपत्र अशा प्रकारे असेल तोसुद्धा तुम्हाला सही स्टॅम्पसह घेणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी संपूर्ण छाननी केली जाईल घरकुलाची आणि पडताळणी तालुकास्तरीयवर केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला घरकुल जे आहेत मंजूर करण्यात येईल. गटविकास अधिकारी यांच्या पंचायत समिती यांच्यामार्फत तुम्हाला घरकुलांसाठी पात्र आहात किंवा नाही याची जिल्हा निवड समितीमार्फत घरकुलांची मंजुरीसाठी शिफारस केले जातात. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला या फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करा, त्या ठिकाणी ही माहिती भरा आणि पंचायत समिती किंवा तुमच्या ग्रामसेवकाकडे हा फॉर्म भरून द्या, जेणेकरून तुम्हाला मोदी आवास घरकुल योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.